नमस्कार मंडळी, मी सुशांत राणे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सिंपल आयुष्य. आजचा आपला विषय आहे जनरेशन गॅप. तर म्हणायला गेलं तर ही गोष्ट आहे माझ्या आयुष्यात घडलेली. बघूया तुम्हाला ती किती आवडते ती. आजपर्यंत माझ्या हाताखालून हजारो मुलं गेली. कित्येकांना मी प्रत्यक्षपणे ट्रेनिंग दिलं, तर कित्येकांना अप्रत्यक्षपणे ट्रेनिंग दिलं. पण त्यातले नेमके चेहरे माझ्या लक्षात आहेत, अगदी नावासहित. कारण या माणसांमध्ये काहीतरी वेगळेपण होतं. नितीन हा देखील त्यातलाच. अजूनही मला आठवतो त्याचा ऑफिसमधला पहिला दिवस. त्याची संपूर्ण फॅमिली त्याला सी ऑफ करण्यासाठी ऑफिसमध्ये आली होती. नितीन साताऱ्याकडचा आणि त्याला जॉब मिळाला इथे नवी मुंबई. मी त्या दिवशी ऑफिसमध्ये जरा लेट आलो होतो आणि लिफ्ट जवळ मला नितीन आणि त्याची फॅमिली दिसली. फॅमिली कामावरती सोडायला येणं हे माझ्यासाठी नवीनच होतं. माझ्या 20 वर्षाच्या करिअरमध्ये आजपर्यंत मी एकदाही असं बघितलं नव्हतं. मला नीट आठवतात ते त्याचे वडील. सफेद टोपी, सफेद सदरा, सफेद लेंगा. काहीतरी चौकशी करत होते सिक्युरिटी गार्डकडे आणि कदाचित सिक्युरिटी गार्डने त्यांना सांगितलं असावं की हे बघा, हेच मोठे साहेब. तसे धावत ते माझ्याजवळ आले, मला नमस्कार केला आणि म्हणाले, तुम्हीच राणे साहेब का? मी म्हटलं हो. अच्छा, राणे म्हणजे कोकणातले का? घड्याळाकडे बघता बघता मी म्हटलं हो. मला जास्त वेळ नाही हे त्यांच्या लक्षात आलं. आतापर्यंत माझ्या प्रोसेसमधल्या सगळ्या मुलांना कळलं होतं की कोणाचे तरी आई वडील सोडायला आलेत. त्या सर्वांसाठी हे नवल होतं, म्हणून सर्वांच्या नजरा काचेपल्लीकडून आमच्याकडे लागल्या. मी नजरेने सगळ्यांना काम करा असं सांगितलं आणि नितीनच्या वडिलांना घेऊन मीटिंग रूममध्ये गेलो. म्हटलं बसा, आहे माझ्याकडे 15-20 मिनिटं आहेत, बोला निवांत. आता साहेब डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो बघा. मला माहिती आहे तुमच्याकडे जास्त वेळ नाही. मी नितीनचा फादर. गावाकडं आमची 150 एकर शेती आहे. सगळं होतंय त्यात. अगदी ऊस म्हणू नका, भाजीपाला म्हणू नका, फुलफलावळ म्हणू नका, सगळं होतंय. पण आमच्या या पोराच्या डोसक्यात काहीतरी नवीन करायचं फूल घुसतंय बघा. आणि मग त्याचं आणि माझं दर येळचं भांडण. मग शेवटी तोच म्हणाला मला की मी मुंबईला जातो म्हणून काम करतो. आता मला सांगा साहेब, ज्याच्या हाताखाली 50-50 लोक काम करतात, त्या बापाला कसं वाटत असेल हो की आपला मुलगा मुंबईला जाणार आणि कोणाच्या तरी हाताखाली काम करणार. तरी बी नितीनची आई ती माऊली बघा. त्या माऊलीचं एकच तत्व आहे, पोरग खुश तर आपण खुश. झाली थोडीशी भांडणं, पण मी म्हटलं की चालतंय, जाऊ दे, एकदाच त्याला काय करतोय ते करून दे. मी म्हटलं नका काळजी करू, आम्ही सगळे इथे फॅमिलीसारखे राहतो आणि नितीनही काहीतरी नवीन शिकेल. अल्लड वय आहे त्याचं. या वयात मुलांना वाटतं की काहीतरी नवीन करू. नका काळजी करू, आम्ही सर्वजण आहोत त्याच्याबरोबर. हे लई बेस झालं बघा. तुम्ही तुमचा नंबर पाठवून द्या मला, म्हणजे मी काय असेल तर तुम्हाला फोन करतो. हो, आणि कधी बी सातारला आलं तर साहेब आमच्या घरात मुक्कामाला थांबायचं. मी हो म्हणत फोन नंबर एक्सचेंज केले आणि त्यांच्यासमोर नितीनला बोलवलं. डोंट वरी नितीन, यू विल बी ओके असं म्हणत मी मीटिंगसाठी निघून गेलो. झालेल्या या प्रसंगामुळे काही दिवस नितीन गप्पच होता. ट्रेनिंगमधून देखील मला त्याचा फीडबॅक काही चांगला आला नव्हता. तो कोणाशी बोलत नाही, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाही. मग त्याच्या ट्रेनरने त्याच्याबरोबर माझा कनेक्ट ठेवला. त्याच्याशी बोलल्यावर लक्षात आलं की झाल्या प्रकारामुळे तो फार लाजला होता आणि अपराधीपणाची भावना त्याच्या मनात डेव्हलप झाली होती. मी त्याला समजावून सांगितलं की जो प्रकार झाला तो झाला, लेट्स मूव्ह ऑन. त्याच्यात त्याचीही काही चूक नाही आणि त्याच्या फॅमिलीचीही काही चूक नाही. कारण एकुलत्या एक मुलासाठी एक आत्मीयता असते आणि तो मुलगा जेव्हा एवढ्या किलोमीटरचा प्रवास करून एखाद्या नवीन प्रदेशात येतो, त्यावेळेला आईबापांना काहीतरी वाटणं स्वाभाविकच आहे. आता आम्ही त्याला त्याच्या कामावरती फोकस करण्याचा सल्ला दिला. ज्या जिद्दीने तो इथपर्यंत आला होता त्या जिद्दीने काम कर असं म्हणालो. आणि खरंच हा कनेक्ट फार फायदेशीर ठरला. एके दिवशी नितीनचा ट्रेनर स्वतः माझ्याकडे आला आणि त्याने नितीनचं प्रोग्रेस कार्ड मला दाखवलं. वंडरफुल, द कनेक्ट इज वर्किंग. त्यानंतर पुढच्या 2-3 टाउन हॉलमध्ये नितीनला बेस्ट प्रोडक्टिव्हिटी आणि बेस्ट क्वालिटी अवॉर्ड मिळाला. पुढच्याच वर्षात तो सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टीज देखील झाला. या दरम्यान अधूनमधून मला त्याच्या वडिलांचा फोन येत होता. 1-2दा तर त्यांनी नितीनकडून गूळ, काकवी, बाजरी हे देखील मला पाठवलं. मला देखील शेतीची आवड आहे हे त्यांना कळलं
आणि मग शेतीविषयक आमच्या गप्पा टप्पा चालू झाल्या. या दरम्यान एका नवीन प्रोजेक्टसाठी नितीनची सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टीज म्हणून निवड झाली आणि ह्या प्रोजेक्टमध्ये तो डायरेक्टली माझ्यासोबत काम करणार होता. या मुलामध्ये काहीतरी वेगळेपण आहे हे मी ओळखलं. कामात वाक, जे कळत नाही ते विचारायचा, शिकून घ्यायचा आणि ते इम्प्लिमेंट करायचा. मग हळूहळू त्याच्याबरोबर पर्सनल गप्पा होऊ लागल्या. तसा तसा तो अजून ओपन झाला. मग शाळेत आणि कॉलेजमध्ये तो कसा होता, त्याचे काय ड्रीम्स होते हे तो सांगायला लागला. त्यावेळेला कळलं की त्याला शेती ही आधुनिक पद्धतीने करायची होती. म्हणजे ड्रोन ज्या वेळेला नवीन नवीन भारतात आले होते त्यावेळेला ह्या पठ्ठ्याने शेतात ड्रोन फिरून फवारणी केली होती. मल्टीलेअर फार्मिंगचा प्रयोग त्याने मला वाटतं एक 8-10 वर्षापूर्वी केला होता, ज्या वेळेला हा प्रयोग फार नवीन होता. पण काही कारणामुळे तो सक्सेस झाला नाही. पण तो का झाला नाही याची कारणं त्याला आता सापडली, ज्या वेळेला इथे त्याने रूट कॉज ॲनालिसिसचं ट्रेनिंग घेतलं. इथल्या ट्रेनिंगचा उपयोग आपल्या शेतात कसा करायचा यावर त्याचा अभ्यास चालू होता. आय एम रिअली इम्प्रेस. नितीन, हातावर मोजता येतील एवढीच लोक असा विचार करतात आणि त्यातला तू एक आहे. तुला नक्की सक्सेस मिळेल. त्याचे हे सगळे प्लॅन ऐकून मी त्याला म्हणालो. पण माझ्या या वाक्यावरती तो हसला. का हसलास रे? काय झालं? सक्सेसची गॅरंटी वाटत नाही का? गॅरंटी वाटते सर, पण ते कधी मिळणार हा मोठा प्रश्न पडतो मला. कसं आहे, माझे विचार माझ्या घरातल्यांना कधी पटलेच नाही. म्हणून मनाविरुद्ध जाऊन मी मुंबईत यायचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्वस्वी माझा होता. पण माझं मन रमत नाही हो इथे. मला गावाला जायचंय. मला माझ्या मातीत प्रयोग करायचे. खरं सांगू सर, मी इथे खूप शिकलो, अजूनही शिकतोय आणि या शिक्षणाचा उपयोग कधीतरी मला नक्कीच होईल. माझे बाबा नेहमी म्हणतात की शिक्षण कधी फुकट जात नाही. हे म्हणताना नितीनच्या डोळ्यात त्याच्या फॅमिलीबद्दल, त्याच्या गावाबद्दलची ओढ स्पष्ट दिसत होती. मित्रा, वडिलांना एवढा मानतोस, मग त्यांच्यासोबत भांडतोस का रे? आता माझा हा थेट सवाल त्याच्या काळजात घुसला. त्याच्या पापण्या ओल्या झाल्या. जनरेशन गॅप सर, बाकी काही नाही. माझ्या आयडिया त्यांना पटत नाहीत आणि त्यांच्या जुन्या विचारांबरोबर जाणं मला जमत नाही. एवढंच बोलला. मी म्हटलं, नितीन, ज्या वेळेला ट्रेन पटरी चेंज करते ना, तेव्हा थोडा खडखडाट तर होणारच. तू स्टेक होल्डर मॅनेजमेंट फार चांगल्या पद्धतीने करतोस तुझ्या प्रोजेक्टमध्ये आणि मी ते जवळून बघितलंय. मग तेच स्टेक होल्डर मॅनेजमेंट आपल्या घरी पण कर. असं म्हणत त्याच्या पाठीवरती हात ठेवला. हो सर, नक्की करेन. त्याचे डोळे अजूनही पाणावलेले होते. त्या दिवशी घरी जाऊन मी नितीनच्या वडिलांना 2-3 व्हिडिओ पाठवले आधुनिक शेतीविषयी. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांचा फोन आला. साहेब, तुमचे व्हिडिओ बघितले बरं का. हे आपल्याला देखील करता येईल का? आणि मला वाटतं येईल की करता. आमचा नितीन पण तेच करायचा, पण तेव्हा पटायचं नाही साहेब. पण आता इतके महिने झाले तुमच्याशी बोलतोय आणि काल तुम्ही हे व्हिडिओ पाठवले, त्यावरनं लक्षात आलंय की हे आपल्याकडं सुद्धा होऊ शकतंय. फक्त काय आहे, तुमची ती टेक्नॉलॉजी आम्हाला एवढी जमत नाही. तिथं नवीन पोरगच पाहिजे. म्हणजे बघा, अनुभव आमचा आणि टेक्नॉलॉजी त्यांची. बरोबर बोललात काका तुम्ही. म्हणजे मग आता तुम्हाला नितीनला विरोध करता येणार नाही तर? मी डायरेक्ट काळजाला हात घालणारा प्रश्न विचारला. अहो साहेब, माणूस बदलतो. या निसर्गानं शिकवलं आम्हाला. काळाबरोबर बदललं पाहिजे. आता आम्ही 7वी पास माणसं. आमचं उभं आयुष्य शेतात गेलं. पिढ्यानपिढ्या हाच आमचा उद्योग आणि एकाच पद्धतीने शेती करतोय. मग यात कोणतरी नवीन सांगायला आला की आम्हाला पटत नाही साहेब. नितीन पण तोच प्रयत्न करायचा आणि मी त्याला विरोध करत होतो. पण आज 100% पटलंय आपल्याला साहेब. हे म्हणताना त्यांचं जड झालेलं काळीज मला त्यांच्या आवाजातून स्पष्ट जाणवत होतं. तुम्हाला पटलंय हे फार छान झालं. बऱ्याच वेळेला मोठी माणसं ऍक्सेप्ट करत नाही की त्यांचं चुकलंय आणि मुलांचं बरोबर आहे. तुम्ही वेगळे आहात. आम्ही कसले वेगळे साहेब.
पोरग लांब झालं की घरात बनवलेले गुलाबजाम देखील गोड लागत नाही. तू कशाखाली घास उतरत नाही. एक किंमती करू का साहेब? बोला बोला, बिंदास बोला. जसं तुम्ही माझ्या डोसक्यात प्रकाश टाकला ना, तसा जरा त्याच्या बी डोसक्यात टाका की. त्याला म्हणावं, बस झाली मुंबई, इकडे ये. तुला जे प्रयोग करायचे आहेत ना ते कर. मी नाही अडवणार साहेब त्याला. हा, पण मला माहिती आहे साहेब, नितीन जर इकडं आला तर तुमचं लय नुकसान होईल. पण ते मी भरून देईन की साहेब. काय बी करा साहेब, हात जोडतो. पण माझ्या नितीनला इथं गावाकडं पाठव. एका बापाचा अर्जव मला त्याच्या प्रत्येक शब्दानिशी स्पष्ट जाणवत होता. अहो, मी सांगण्यापेक्षा तुम्हीच का नाही सांगत त्याला? तुम्हीच फोन करा आणि मनातलं बोला. जसं माझ्या समोर बोललात ना, अगदी तसं. मग बघा, जगातली कोणतीही ताकद त्याला रोखू शकत नाही तुमच्याकडे येण्यापासून. खरंय साहेब, तुमचं बी खरंय. करतो मी प्रयत्न. झाडाची फांदी जर आपण तोडली तर आपल्याला झाडाला खत आणि पाणी घालावं लागतंय, असं म्हणत त्यांनी फोन ठेवला. 2 दिवसांनी जे एक्सपेक्टेड होतं तेच झालं. नितीनच्या रेजिग्नेशनचं नोटिफिकेशन मला ईमेल वरती आलं. पूर्ण प्रोसेसला धक्का बसला, कारण पुढच्या क्वार्टरमध्ये त्याचं प्रमोशन ड्यू होतं. मग थोडे दिवस कॉर्पोरेट सोपस्कार चालू झाले. वाय द एम्प्लॉई इज लिव्हिंग, हाऊ कॅन वी रिटेन हिम. मग मीटिंग विथ मॅनेजर, मीटिंग विथ HR, हे सगळं झालं. शेवटी त्याचं ते रेजिग्नेशन या सगळ्या लेवलचं अप्रुव्हल घेऊन माझ्याकडे आलं फायनल अप्रुव्हलसाठी. मी रिमार्क लिहिला, लिव्हिंग फॉर द बेटर प्रॉस्पेक्ट. शेवटच्या दिवशी केक कापून गिफ्ट घेऊन झाल्यानंतर सगळे जाईपर्यंत नितीन थांबला. ऑफिसमध्ये कोणी नाही हे बघून माझ्या केबिन मध्ये आला आणि थेट मला मिठी मारून रडायला लागला, अगदी लहान मुलासारखा. बाबांचा फोन आला होता. तुमच्यात आणि त्यांच्यात काय संभाषण झालं हे त्यांनी मला सगळं सांगितलं. थँक्यू सर. खरं तर थँक्यू हे फार छोटे शब्द आहेत. त्याला त्याचा हुंदका आवडत नव्हता. काहीच बोलू नकोस नितीन, शांतपणाने जा. तुझे शेतीतले प्रयोग बघायला मी नक्की येईल. जनरेशन गॅप मित्रांनो, जनरेशन गॅप हे फक्त वयातलं अंतर कधीही नसतं, तर ते विचारांचं अंतर असतं. आपण मोठे, आपल्याला फार मोठा अनुभव आहे. ही नवीन आलेली पोरं आपल्याला काय शिकवणार? उन्हात राहून आमचे केस पिकले नाहीत हो, असं आधीच्या पिढीला सतत वाटत असतं. तर लहान असलो म्हणून काय झालं, आम्हालाही काही गोष्टी कळतात आणि चुका करूनच तर शिकणार. पण त्या चुका करण्यासाठी आधी काम करावं लागतं आणि तेच जर आपल्या मनासारखं करायला मिळालं नाही तर का थांबायचं इथे? आणि जिथे मनासारखं काम करायला मिळत नाही तिथे थांबण्यात अर्थ नाही, असं नवीन पिढीला वाटत असतं. या दोघांचा मिलाप ज्या संगमावर होईल ना, तिथे सुख, समाधान, समृद्धी आणि संपत्ती नेहमीच नांदत राहतील. बघा, प्रयत्न करा जनरेशन गॅप मिटवण्याचा. धन्यवाद मित्रांनो. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही सांगा. आपलं चॅनल असंच वाढून देत, असाच लोभ असावा. धन्यवाद.